तर मित्रांनो, ह्या वर्षीचं एक खरं सत्य सांगतो. आतापर्यंत जर लग्नाचा सीझन लक्षात घेतला, ज्या ज्या मुलींची लग्न झाली ती ह्या वर्षी, त्यातल्या 80% मुलींनीही त्यातल्या 80% मुलींनी कॉलेजला असताना, जॉबला असताना प्रेम हे सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य मुलावर केलं होतं. सर्वसामान्य मुलाला वेळ लावलं होतं, त्याचं सुद्धा तिच्यावर प्रेम होतं. परंतु मित्रांनो, लग्न हे त्यांनी त्या मुलाचं एज आपल्या एजला साजेस आहे का, तो कसा दिसतो, तो कसा आहे, ह्या गोष्टीचा काही विचार न करता त्यांनी लग्न हे निव्वळ त्याची प्रॉपर्टी, त्याच्याकडे असलेला पैसा आणि तो गव्हर्नमेंट जॉबला आहे की नाही ह्या गोष्टी बघूनच केले. म्हणजे आपल्याकडच्या 80% मुलींनी हे प्रॉपर्टी, पैसा, त्याचे गव्हर्नमेंट जॉब ह्या गोष्टी बघूनच केलंय. म्हणून आणि सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य मुलाला टांग दिले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण दिसणं असण्यासोबत लाईफ मध्ये पैसाही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेन, 2024 जाता जाता तर येणाऱ्या 2025 मध्ये तुम्ही आपल्या पर्सनॅलिटी सोबत पैसाही तेवढाच मेहनतीने कमवा. पैसाही तेवढाच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून वाटचाल करा. ऑल दी बेस्ट सगळ्यांना. आणि मी काही चुकीचं बोललो असेल, मी कुठल्या मुलींना किंवा ट्रोल करत नाहीये, पण मी काही चुकीचं बोललो असेल तर सॉरी, क्षमा असावी. जय महाराष्ट्र. ऑल दी बेस्ट. हॅपी न्यू इयर 2025. 2025च्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.